लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 29 जानेवारीच्या भागामध्ये चिडलेला अद्वैत सांगत असतो, म्हणजे ठीक आहे, खरेनी तिला मुलीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ती तिकडे डेकोरेशनचं काम करायला आली होती, पण त्यानंतर स्टेजवरती येऊन डान्स करण्याची गरज काय होती तिला? ती हे सगळं मुद्दाम करते मला त्रास देण्यासाठी. सोहम म्हणतो, दादा तू रागवू नकोस, पण मी तुला एक गोष्ट सांगू का, ती मुलगी स्वतःहून नाही आली, मीच कलाताईला स्टेजवरती डान्स करण्यासाठी घेऊन आलो. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, सोहम तुला माहिती आहे ना त्या मुलीचा मी किती राग करतो, ती मुलगी मला किती त्रास देते. सोहम म्हणतो, हे बघ दादा, त्यात कलाताईची काय चूक होती? खऱ्याने तिला कॉन्ट्रॅक्ट दिलं, ती तिचं काम करण्यासाठी आली होती आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर आपण सगळेजण नॉर्मल होऊन डान्स करत होतो आणि ती बिचारी एका कोपऱ्यात उभी होती, म्हणून मी तिला डान्ससाठी बोलवलं. यावरती अद्वैत म्हणतो, सोहम तू कधी कधी अशा गोष्टी करतोस ना, मला खूप राग येतो. तितक्यात ते राहुल येतो आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं अशी विचारपूस केली असता मग आता राहुल म्हणतो, चिल दादा, हे सगळं काही करू नकोस, आपली ना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करण्याची राहिली. अद्वैत म्हणतो, एक गोष्ट करण्याची राहिली, कोणती? त्यावरती सोहम म्हणतो, दादा बॅचलर पार्टी तर बाकीच आहे की. यावरती आता राहुल म्हणतो, हो, कारण लग्न झाल्यावरती तू आमच्या भावंडांच्या वाट्याला किती आणि कसा येशील हे आम्हाला काही माहीत नाही आहे ना, त्यामुळे बॅचलर पार्टी तो बनती है. असं म्हणत तिघं भावजणं आता बॅचलर पार्टी करण्यासाठी एकत्र येतात. तोपर्यंत रात्रीच्या वेळेला इकडे कला जागून मुंडावळ्या आणि बाकी सगळं लग्नाचं सामान बनवत असते, ज्याचं तिने कॉन्ट्रॅक्ट घेतलं असतं. सोहमने तिला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. रात्री जागून ते सगळं बनवत असताना इकडे मात्र संगीताला झोप येत नसते. घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे लग्न झाल्यावर ती नैनी कसं काय ॲडजस्ट करेल, ह्या खोट्याचा कसा काय सामना करेल, हे आठवून संगीता खूप अस्वस्थ असते आणि ती विचार करत असते, या सगळ्या प्रकारामध्ये जर माझी नैनी अडकली तर. आणि नैना पण विचार करत असते की ह्या अद्वैतला सोडून मी राहुलसोबत कसं लग्न करू, या सगळ्यामध्ये माझी सुटका कशी होणार आहे. दोघीजणी विचार करत सारख्या कूस बदलत असतात, इकडून तिकडे तिकडून इकडे. मग मध्ये झोपलेल्या काजूला मात्र खूप राग येतो. काजू उठते आणि काय चाललंय तुमच्या दोघींचं, मला नीट तुम्हाला झोपून पण द्यायचं नाही आहे का? इकडून नैनाताई आणि तिकडून आई दोघे मिळून मला इतका त्रास देत आहेत, काय चाललंय काय तुमचं? मग संगीता चिडते. संगीताला ऑलरेडी डोक्यामध्ये टेन्शन असतं की लग्नानंतर आपल्या नैनीचं कसं होणार, खोटं उघडं पडलं तर चांदेकर कसे रिॲक्ट करणार. काजू हे बोलल्यावरती संगीता अधिकच चिडते आणि रागारागात संगीता म्हणते, मला न काय बोलायचंच नाही, माझ्या टेन्शनचं तुम्हाला काही पडलेलं नाही. असं म्हणत रागारागात संगीता बाहेर येते. त्यावरती कला म्हणते, मुंड्या काय केलंस हे, आईला किती टेन्शन आले आणि त्यात तू का असं करतेस? काजू म्हणते, मी बघते, तिला आणते म्हणून. तर आता इकडे नैना सांगते, नको मी जाते. मग नैना येते आणि आई काय झालंय ग, का तू अशी इतकी चिडचिड करतेस? तितक्यात काजू आणि कला येऊन संगीताच्या बाजूला बसतात आणि काय झालं, इतकी चिडचिड का चालले असं तिला विचारतात. संगीता म्हणते, बघितलंत ना, संगीताच्या वेळेला जेव्हा कला आपले डान्स करत होती तेव्हा अद्वैतराव तिकडे आले, त्यांची सगळी फॅमिली आली आणि किती मोठा ड्रामा झाला ते. आणि किती प्रत्येक वेळेला लग्न ठरल्यापासून आपल्यासोबत किती काय काय गोंधळ होत आहेत ते. दरवेळेला सावरून घ्यायला मी आणि कला इथे असतो, पण नैनी लग्न झाल्यानंतर काय होणार ग तुझं? लग्न झाल्यानंतर या सगळ्याचा तू सामना कसा करणार? काजू म्हणते, कशाला काळजी करतेस, तिकडे तिचा नवरा असेल की हे सगळं सांभाळायला, तू नको टेन्शन घेऊस, इकडे तू सांभाळतेस तिकडे तिचा नवरा टेन्शन घेऊन सांभाळेल. यावरती संगीता म्हणते, बोलली, दरवेळेला चेष्टा मस्करी करण्याचा विषय नसताना चेष्टा मस्करी का करतेस तू? मी सिरियसली काहीतरी सांगतेय ना. या सगळ्यामध्ये नैना कसं काय सांभाळेल हे मला कळत नाहीये. आज सुद्धा मी नैनाला सांगितलं की हीच तुझी कसोटी आहे, अद्वैतरावांना तू समजावून सांग की कसं काय घडलंय आणि तूच शांत कर. आणि नैनाने ते अचूक केलं. मी सांगते तो मंत्र लक्षात ठेव नैनी, त्या घरात आपले पाय घट्ट रोवून तुला उभं राहायचं असेल तर अद्वैतरावांना आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. ते तुझ्या ताब्यात असतील ना तर त्या घरात तुझे पाय घट्ट रोवले जातील आणि तरच या सगळ्याचा निभाव लागेल, हे सगळं लक्षात घे. असं म्हणत संगीता आता नैनाला सगळं समजावून सांगत असते की अद्वैतला आपल्या ताब्यात ठेव, जेणेकरून त्या घरावरती तुला राज्य करता येईल. पण नैनाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी असतं. नैनाला अद्वैत नाही तर राहुलवरती राज्य करायचं असतं. नैना विचार करते, आई तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस, त्या घरात एकदा राहुलची बायको म्हणून मी गेले ना की तिकडे सगळं राहुलचंच चालतं, तुला टेन्शन येणारच नाही. मी असं काही सगळं मॅनेज करेन ना की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. असं म्हणत इकडे आता नैना खूप विचार करत असते आणि संगीताच्या डोक्यामध्ये फक्त नैनाचं तिकडे सुखी व्हावं एवढंच असतं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या विचारात असताना इकडे मात्र बॅचलर पार्टी रंगात आलेली असते.
अद्वैत, सोहम आणि आता इकडे राहुल तिघं बॅचलर पार्टी एन्जॉय करत असतात छानपैकी. आता दारू वगैरे पित असताना राहुल सांगत असतो ही पार्टी एन्जॉय करूया, काय माहिती नाहीतर नैनावहिनी आमच्यासोबत तुला पाठवेल की नाही. सोहम म्हणतो नैनावहिनी पाठवायचं राहू दे, हाच आपल्यासोबत आला पाहिजे, नाहीतर हाच म्हणेल की मला नाही जायचंय असं म्हणून. त्यामुळे याचं काही सांगता येत नाहीये, आपल्याला ना याचा थोडासा विचारच करायला पाहिजे. यावरती अद्वैत म्हणतो नाही नैना तशी नाहीये, म्हणजे ती मला भावंडांच्या पासून तोडणार नाही. नैना खूप चांगली आहे, नैनासारखी मुलगी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. म्हणजे नैना इतकी चांगली आहे ना की ती कुणालाही कुणापासून तोडू शकत नाही, सगळ्यांच्या भल्याचा विचार करते आणि ती माझ्यावरती खूप प्रेम करते. त्यामुळे मला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी ती कदापि करणार नाही, यावरती माझा विश्वास आहे असं म्हणत अद्वैत नैनाबद्दल भरभरून बोलत असतो. राहुलची मात्र खूप चिडचिड होत असते. नैना त्याचं प्रेम असतं आणि त्याच्याबद्दल अद्वैतने बोलणं त्याला कदापि शक्य होत नसतं किंवा कदापि ते त्याला मान्य होत नसतं. मग दारूच्या नशेमध्ये आता मात्र चिडलेला राहुल सगळं सत्य बोलणार असतो. त्यावेळेला राहुल म्हणतो दादा दरवेळेला तुझ्या मनामध्ये आहे ना तेच होतं, तुला जी गोष्ट हवे तीच मिळते. आपले आबा तर तुझ्यावरती इतके फिदा आहेत की तुला कोणतीही जी गोष्ट हवे ना ती गोष्ट देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. त्यासाठी माझा हक्क मारला तरी सुद्धा तुम्हाला काय पडले असं म्हणत आता इकडे राहुल काही वेगळं बोलत असतो. पण अद्वैत नशेमध्ये असल्यामुळे सोहम आणि अद्वैतचं राहुलकडे लक्षच नसतं. राहुल सांगत असतो माझ्या हक्काचं जे आहे जितकं आहे जे मला मिळायला पाहिजे ते मला कधीच मिळालं नाही, ते फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच आबांनी दिलेलं आहे. आपले आबासाहेब ते म्हणजे फक्त तुझ्याच अवतीभोवती फिरत असतात, मला तर इकडे काही मानच नाहीये. पण एक गोष्ट पण तितकीच खरी आहे, ज्या नैनावरती तू मनापासून प्रेम करतोस ना ती नैना मात्र तुझी कधी होणारच नाही असं म्हणत आता राहुल मुद्द्याला हात घालतो. राहुल सांगतो ती नैना तुझी कदापि होणार नाही, कारण ती नैना फक्त आणि फक्त माझी आहे. नैना माझ्यावरती प्रेम करते, तुझ्यावरती नाही. नैना अद्वैतवर नाही राहुलवरती प्रेम करते आणि राहुल सोबतच तिला लग्न करायचं आहे. हीच तुझी खरी हार होणार आहे. आतापर्यंत माझ्या सगळ्या वस्तू तू माझ्यापासून हिरावून घेतल्यास, पण आत्ता नाही. तुझ्या आवडीची वस्तू माझ्या ताब्यात कशी येईल याची मी 100% काळजी करणार आहे, तू त्याची चिंता करू नको असं म्हणत आता राहुल मागे वळून पाहतो तर तिकडे अद्वैत आणि सोहम दोघ जण झोपलेले असतात. राहुल सुद्धा अजूनही नशेत असतो, त्यामुळे तो अद्वैतच्या बाजूला येऊन बसतो आणि तो सुद्धा झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती राहुलच्या पायाखालची जमीन सरकते. ज्या वेळेला काल रात्री केलेला सगळा प्रकार राहुलला आठवतो आणि तो विचार करतो काय केलं मी काल रात्री. हे सगळं बोललेलं ब्रोने आणि याने ऐकलं नसेल ना, किंवा त्यांच्या लक्षात तर नसेल ना मी काल काय बोललो ते. खूप कठीण आहे, मला या सगळ्याचा विचार करायलाच पाहिजे असा विचार करत राहुल आता रूममधून बाहेर येतो. अद्वैत आणि सोहम रूममध्ये झोपलेलेच असतात. इकडे नैना विचार करत असते काहीही झालं तरी मला राहुल सोबत बोलायला पाहिजे, हे लग्न कसं थांबवायचं या संदर्भात काहीतरी विचार करायला पाहिजे. मग ती आता राहुलला कॉल लावते आणि म्हणते काय चाललंय तुझं. इकडे आता 2 दिवसावरती लग्न आले, त्यानंतर मी दुसऱ्या कोणाची झाले तर. यावरती राहुल म्हणतो असं काही होणार नाही, मी आहे ना, मी असं काही होऊ देणार नाही. हे लग्न होणार नाही, तुझं लग्न फक्त माझ्यासोबत होणार. नैना म्हणते लवकरात लवकर तू काहीतरी कर, नाहीतर मला अद्वैत सोबत लग्न करायला लागेल. राहुल म्हणतो चिल, मी तुला दुसरं कोणाची होऊ देणार नाही, सध्या मला शांतपणे विचार करू दे. नैना फोनवरती बोलत असताना मागे येऊन कला उभी राहते आणि नैना हदरते. कलाने नक्की काय ऐकलंय, तिला खूप मोठा धक्का बसतो आणि कला तू इथे. यावरती कला म्हणते ताई तुझं काय चाललंय, लग्नाला 48 तास आहेत आणि त्यानंतर तुला अद्वैत रावांसोबत बोलायचंच आहे आणि आत्ता बोलायचं असेल तर फोनवरती बोल की, का बरं फोन ठेवलास तू. नैना विचार करते नशीब या कलाने काही ऐकलं नाही. कला निघून गेल्यावरती नैना एक सुटकेचा निश्वास सोडते. अखेर हळदीचा दिवस येतो. दुसऱ्या दिवशी लग्न असतं. अद्वैतच्या घरी हळदीचा प्रोग्राम चालू असतो. हळदीच्या प्रोग्रामला अद्वैतला हळद लावत असताना इकडे सोहमने ऑर्डर दिलेले मुंडावळ्या बाशिंग हे घेऊन कला आलेली असते. कला आता नोकराकडे सांगते हे न ऑर्डरचं सामान आहे, म्हणजे मुंडावळ्या बाशिंगची तुमच्या घरातून मला ऑर्डर मिळाली होती, ते हे सामान आहे, तुम्ही घरपर्यंत पोहोचवा, मी काही आत येत नाही. यावरती आता मात्र कला ते सामान देऊन निघणार तर अद्वैतची हळद चालू असते आणि त्याचं लक्ष कलाकडे जातं. माझ्या हळदीला पण ही मुलगी आली, म्हणजे ही माझा पिछा सोडतच नाहीये, माझा पाठलागच करत इकडे आले. आणि तो चिडतो आणि ए थांब,
तुझं इथे काम काय असं म्हणत अद्वैत कलाचा पाठलाग करतो. कला तोपर्यंत पळून जाण्याचा विचार करत असताना समोर आबासाहेबांची गाडी येऊन उभी राहते. आबासाहेब कारमधून उतरत असतात म्हणून कला थोडीशी थबकते आणि तोच अवधी साधून अद्वैत तिला पकडतो आणि तू इथे का आलीस, माझी हळदीची वाट लावण्यासाठी आलीस का असं म्हणत कलाला आता तो काही विचारणार तितक्यात कला आणि आता अद्वैतचे गाल एकमेकाला लागतात. अद्वैतची उष्टी हळद कलाला ऑलरेडी लागलेली असते. नियतीने एकावरती एक संकेत देत अद्वैत कलाच्या हळदीचा प्रोग्राम संपन्न केलेला असतो.